नमस्कार बालमित्रांनो, शब्दवेल मराठी क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज देखील आपण मराठी 25 प्रश्नांचा संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित सराव पाहणार आहोत. सूचना: खालील संवाद वाचून त्यावर आधारित प्रश्नांची 1 ते 3 उत्तरे द्या. काय रे गण्या, आज शाळेत का आला नव्हतास? सरांनी विचारले. सर, काल रात्रीपासून खूप ताप होता आणि अंगही दुखत होतं, गण्या म्हणाला. मग डॉक्टरांकडे गेला होतास का? औषध घेतलं का? हो सर, आईने सकाळी दवाखान्यात नेलं होतं. डॉक्टरांनी 2 दिवस विश्रांती घ्यायला सांगितले आहे. ठीक आहे, तब्येतीची काळजी घे आणि हो, आज शिकवलेला भाग तुझ्या मित्रांकडून लिहून घे. जी सर, नक्की घेईन. धन्यवाद. प्रश्न पहिला. गण्या शाळेत का आला नव्हता? 1. त्याला गावाला जायचे होते. 2. तो आजारी होता. 3. त्याला कंटाळा आला होता. 4. पाऊस खूप होता. गण्या शाळेत आला नव्हता कारण तो आजारी होता. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न दुसरा. डॉक्टरांनी गण्याला काय सल्ला दिला? 1. खूप अभ्यास करण्याचा. 2. बाहेर खेळायला जाण्याचा. 3. 2 दिवस विश्रांती घेण्याचा की नवीन पुस्तके वाचण्याचा. डॉक्टरांनी गण्याला 2 दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. प्रश्न तिसरा. वरील संवादात एकूण किती व्यक्ती बोलत आहेत? 1. 1, 2, 3, 3, 4, 4, 2. वरील संवादात 2च व्यक्ती बोलत आहेत. खालील कविता वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या. माझ्या अंगणात चोचीने टिपती दाणे, चिवचिव करती चिमण्या, गाती गाणे, येई धावून मांजर, हळूच लपत, चिमण्या उडती भुरकन, आकाशी झेप घेत, कावळा दादा बसला फांदीवर काळा, मोदक खायला जमला मुलांचा मेळा. प्रश्न चौथा. अंगणात दाणे कोण टिपत आहे? 1. कावळा. 2. चिमण्या. 3. मांजर. 4. मुले. कवितेची दुसरी ओळ सांगते. चिवचिव करती चिमण्या, गाती गाणे, चोचीने टिपते दाणे. म्हणजेच काय तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न पाचवा. चिमण्यांनी भुरकन उड्डाण का केले? 1. पाऊस आला म्हणून. 2. त्यांना भूक लागली होती. 3. मांजरीला पाहून की 4. अंधार झाला होता. पर्याय क्रमांक 3. मांजरीला पाहून चिमण्यांनी काय केले? भुरकन उड्डाण केले होते. प्रश्न सहावा. गगन या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत कोणता आला आहे? 1. मेळा. 2. आभाळ. 3. नभ. 4. आकाश. गगन या शब्दाचा समानार्थी शब्द आकाश हा कवितेत आला आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. प्रश्न सातवा. मराठी राजभाषा दिन कधी साजरा केला जातो? 1. 15 ऑगस्ट. 2. 26 जानेवारी. 3. 27 फेब्रुवारी. 4. 1 मे. मराठी राजभाषा दिन 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो. त्या दिवशी वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस असतो. मराठी राजभाषा दिन म्हणून ओळखला जातो. 1 मेला महाराष्ट्र दिन असतो. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन असते आणि 26 जानेवारीला भारतीय प्रजासत्ताक दिन असतो. प्रश्न 8वा. साने गुरुजी यांनी कोणते प्रसिद्ध पुस्तक लिहिले आहे? 1. श्यामची आई. गीत रामायण. 3. मृत्युंजय. 4. नटसम्राट. साने गुरुजी यांनी श्यामची आई हे पुस्तक लिहिले आहे. पर्याय क्रमांक 1. गीत रामायण हे ग. दि. माडगूळकरांचं आहे. मृत्युंजय शिवाजी सावंत यांची कादंबरी आहे आणि नटसम्राट वि. वा. शिरवाडकर यांचे नाटक आहे. प्रश्न 9वा. मुलगा या शब्दाचे अनेक वचन ओळखा. 1. मुलगी. 2. मुलाने. 3. मुले. 4. मुलाला. मुलगा. मुले. प्रश्न 10वा. खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता? 1. फळा. 2. शाळा. 3. खडू. 4. दप्तर. स्त्रीलिंगी. तो फळा असतो, ती शाळा. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. खडू पण तो असतो, दप्तर ते दप्तर असते. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न 11वा. सुंदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? 1. छान. 2. कुरूप. 3. देखणा. ड. स्वच्छ. सुंदरच्या विरुद्ध काय असतो? कुरूप असतो. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. छान आणि देखणा हे समानार्थाचे शब्द आहेत. प्रश्न 12वा. तो वेगाने धावतो या वाक्यातील क्रियापद ओळखा. 1. तो. 2. वेगाने. 3. धावतो. 4. धावणे. या वाक्यातील क्रियापद आहे धावतो. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. प्रश्न 13वा.
आईने बाळाला निजवले या वाक्यातील कर्ता कोण? आईने 2 बाळाला, 3 निजवले, 4 बाळ. आईने निजवणे म्हणजे झोपवले. झोपवणारी कोण आहे? तर आई. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे, म्हणजे वाक्यातील कर्ता आई आहे. प्रश्न 14वा. कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? 1 पावक, 2 पंकज, 3 समीर, 4 गगन. कमळ या शब्दाचा पंकज हा समानार्थी शब्द आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. पावक म्हणजे काय? तर अग्नी. समीर म्हणजे काय? वारा. आणि गगन म्हणजे आकाश. प्रश्न 15वा. वाघ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल? 1 वाघीण, 2 वाघिणी, 3 वाघीण, 4 वाघिणी. पर्याय क्रमांक 1 वाघ, वाघीण हे उत्तर आहे. प्रश्न 16वा. शुद्ध शब्द ओळखा. 1 प्रार्थना, 2 प्रार्थना, 3 प्रार्थना, 4 प्रार्थना. शुद्ध शब्द आहे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. प्रश्न 17वा. आम्ही अभ्यास करतो या वाक्यातील सर्वनाम कोणते? 1 आम्ही, 2 अभ्यास, 3 करतो, 4 आम्ही अभ्यास. करणारे कोण आहे? तर आम्ही, म्हणजे पर्यायातील वाक्यातील सर्वनाम आहे 1 आम्ही. प्रश्न 18वा. डोळे पांढरे होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? पर्याय 1 डोळ्याला आजार होणे, खूप घाबरणे, 3 डोळ्यात कचरा जाणे, 4 खूप आनंद होणे. डोळे पांढरे होणे म्हणजे खूप घाबरणे, म्हणजे एखादी भीतीदायक गोष्ट पाहून माणूस घाबरतो तेव्हा हा वाक्यप्रचार वापरला जातो. प्रश्न 19वा. ज्याला कधीही मृत्यू नाही असा या शब्दसमूहासाठी एक शब्द कोणता? 1 अमर, 2 अजय, 3 अढळ, 4 अनमोल. ज्याला कधीही मृत्यू नाही असा अमर. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. प्रश्न 20वा. वाक्य पूर्ण झाल्यावर कोणते विरामचिन्ह वापरतात? 1 स्वल्पविराम, 2 पूर्णविराम, 3 प्रश्नचिन्ह, 4 उद्गारवाचक चिन्ह. वाक्य पूर्ण झाल्यावर पूर्णविराम हे चिन्ह वापरले जाते. स्वल्पविराम एकाच जातीचे शब्द असतात तेव्हा स्वल्पविराम वापरतात. प्रश्नचिन्ह वाक्यामध्ये प्रश्न विचारल्यावर वापरलं जातं. उद्गार चिन्ह मनातील भावना व्यक्त करत असताना वापरलं जातं. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 21वा. गोड या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? 1 गोडा, 2 गोडवा, 3 गोडी, 4 गोडपणा. गोड या शब्दाचे भाववाचक नाम गोडवा. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न 22वा. राम आंबा खातो या वाक्याचा काळ ओळखा. 1 भूतकाळ, 2 भविष्यकाळ, 3 वर्तमान काळ, 4 अपूर्ण भूतकाळ. राम आंबा खातो वर्तमान काळ, कारण इथं खाण्याची क्रिया चालू आहे. प्रश्न 23वा. हंस या प्राण्याच्या ओरडण्याला काय म्हणतात? 1 गुंजारव, 2 कलरव, 2 कळाकळ, 4 ओरडणे. हंसाचा काय असतो? तर कलरव असतो. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न 24वा. विद्युत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? 1 वारा, 2 वीज, 3 पाणी, 4 जाळ. विद्युत म्हणजे काय? तर वीज, चपला, सौदामिनी. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न 25वा. खालीलपैकी शुद्ध वाक्य ओळखा. 1 मी गावाला जातो, 2 मी गावाला जाते, 3 आम्ही गावाला जातो, 4 वरील सर्व पर्याय बरोबर आहेत. उत्तर आहे वरील सर्व पर्याय बरोबर आहेत, कारण तिन्ही वाक्य व्याकरणदृष्ट्या योग्य आहेत. फक्त कर्ता बदलला असल्यामुळे क्रियापदाचे रूप बदललेले आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असल्यास शब्दवेल मराठी क्लासेसला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.